धाराशिवमध्ये पाऊस नसल्याने पिकांचं नुकसान होतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे। बहारदार आलेलं सोयाबीन आता वाळू लागलंय, तर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय। चारा मिळाला नाही तर जनावरं खटकाला विकण्याची वेळ येऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांसमोर आहे। त्यामुळे चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी करतायत। मराठवाड्यावर महाभयंकर दुष्काळाचं संकट घोंघावतंय। धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसात पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरली आहे। ही धडकी ह्याच्यासाठी भरली की शेतात उभं असलेलं हे पीक अक्षरशः करपून गेलंय। शेतकरी माझ्यासोबत आहेत। काय परिस्थिती आहे शेतात? आणि का बेकार झालं हो, काय करायचं? काय सोयाबीन वाळून गेली, गुराला खायला नाही, पाणी नाही, जनावराला काय टाकावं पंचायत आहे। किती सोयाबीन होतं आणि काय त्याच्यावर करायचं ठरवलं होतं? आता सोयाबीन काय होतच नाही तर काय ठरवलं? आता कशा द्यायचं पैसे, कर्ज लोकांचं द्यायचं कशानं? जनावर आणलेली एवढी माग लाख लाख रुपयाच्या गाय द्या, आता टाकाय काय नाही, आता काय करायचं? सगळीकडे अशीच परिस्थिती आहे। माझं 25 एकर सोयाबीन आहे आणि पाक करपून गेले आता सध्या। आणि 30-40 जनावर आहेत, आता चारा नाही टाकायला त्यांना। तर चारा छावणीचे सरकारनं ही करावी, मदत करावी। जनावरांचं काय करायचं? जनावराला आता काहीतरी वैरण छावणी फिवणी टाकून काहीतरी मदत करावं लागते सरकारनं। कुठून आणायचं शेतकऱ्यांनी वैरण? आता नाही तर खटकाला चित्रापा चालली। शेतकऱ्यापाशी बैल राहणार नाही ना गुरु राहणार नाही, सगळी खटकाला द्यायची बरी येईल। आता पाणी प्यायला बी नाही, शेतात जावं तर काही राहणार बी नाही। तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती आहे सगळी पूर्ण। मग ह्याच्यापेक्षा अजून काय बेकार हो मला सांगा। उद्या सणाची पंचायत पोळ्याच्या बैल पोळ बैल पोळ्याच्या काय नाहीच कुणी देणार बी नाही बघून। उष्ण पासन बी कशाने आणायचं कंडा गोंडा, अवघड आहे शेतकऱ्याचं। शेतामधली पिकं जशी तणावत आहे तसा शेतकरी देखील तणावात आहे, कारण हातातोंडाला काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।